नमस्कार मित्रांनो, मी संतोष दुधाळ. आज मी पुन्हा एकदा तुम्हाला एक दुसरी शॉर्ट स्टोरी सांगणार आहे. ती स्टोरी आवडली तर नक्की लाईक करा. एक लहान मुलगा असतो आणि त्याला एक 30 रुपयाचं तिकीट, एक लॉटरीचं तिकीट विकायचं असतं. परंतु तो हा विचार करतो की हे विकायचं कसं. मग त्याच्यानंतर तो ते 30 रुपयाचं तिकीट घेतो आणि एका व्यक्तीला भेटतो. तो म्हणतो, मॉर्निंग सर, मी असं असं आहे XYZ आणि माझी परिस्थिती खूप गरीब आहे. माझ्यापाशी एक लॉटरीचं तिकीट आहे. जर ते तुम्ही तिकीट घेतलं, ते 30च रुपयाचं आहे, जास्त काय त्याची व्हॅल्यू नाही आहे, ते 30 रुपयाचं घेतलं तर मला थोडासा फायदा होईल. मग तो समोरचा व्यक्ती बोलतो, नाही नाही म्हणतो, माझा काय लॉटरीवर विश्वास नाही आणि मला नको म्हणतो तिकीट. मग तो मुलगा म्हणतो, ठीक आहे म्हणतो, थँक्यू म्हणतो आणि निघून जातो. तो व्यक्ती जातो, तो दुसऱ्या व्यक्तीला भेटतो. त्याही व्यक्तीला तेच सांगतो, असं असं आहे 30 रुपयाचं लॉटरी तिकीट आणि तुम्ही ते घेतलं तर मला फायदा होईल. तर तो दुसरा व्यक्ती त्याला तेच सांगतो, नाही नाही म्हणतो, माझा काही नको म्हणतो, मी काही इंटरेस्टेड नाही आहे म्हणतो लॉटरी तिकीट घेण्यामध्ये. पण तो म्हणतो, ठीक आहे म्हणतो मुलगा, आणि तो व्यक्ती समोरचा निघून जातो. मग तो मुलगा थोडा वेळ शांत बसतो, थोडा डोक्याने विचार करतो आणि विचार केल्यावर तो परत त्याला एक समोर एक परत व्यक्ती येते आणि त्या व्यक्तीपाशी जातो आणि त्याला एकदम शांत आणि प्रसन्न मुद्रेने म्हणतो, मॉर्निंग सर, माझ्यापाशी एक महागडे गॅजेट आहे आणि मी खूप गरीब आहे. जर ते महागडे गॅजेट तुम्ही जर घेतलं तर माझी गरिबी थोडीशी कमी होण्यास, मिटण्यास मदत होईल. आणि त्या गॅजेटची किंमत आहे फक्त 3000 रुपये. तर तो समोरचा व्यक्ती बोलतो की 3000 रुपये? नाही म्हणतो, एवढी काय मला आवश्यकता नाही म्हणतो, असं असं. मग तो मुलगा म्हणतो, ठीक आहे सर, थँक्यू, बट एक माझ्यापाशी 30 रुपयाचं लॉटरीचं तिकीट पण आहे. तर ते जर घेतलं तरी मला थोडंफार मदत होईल. मग तो समोरचा व्यक्ती बोलतो की ठीक आहे म्हणतो, मी तुझं 3000 रुपयाचं गॅजेट तर घेऊ शकत नाही, पण 30 रुपयाचं लॉटरीचं तिकीट घेऊन तुला फुल न फुलाची पाकळी मी मदत करू शकतो. मग तो मुलगा म्हणतो, ठीक आहे म्हणतो. मग तो समोरचा व्यक्ती 30 रुपये देतो, हा त्याला लॉटरीचं तिकीट देतो आणि तो थँक्यू म्हणून निघून जातो. तर अशा तऱ्हेने आपली शॉर्ट स्टोरी इथे संपते. पण या शॉर्ट स्टोरीमधून तुम्ही एक गोष्ट काय शिकला, तर ही नक्की शिकला की जर तुम्हाला एखादी तर या शॉर्ट स्टोरीमधून तुम्ही एक गोष्ट काय शिकला, तर एक गोष्ट नक्की शिकला की समोरच्याच्या सायकोलॉजीवर, समोरच्याच्या मानसिकतेवर अटॅक करणं खूप महत्त्वाचं असतं. जर तुम्ही समोरच्याच्या एखाद्या व्यक्तीशी तुमची फाईट असेल, त्याच्यावर तुम्हाला विन व्हायचं असेल, तर त्याच्यावर वार न करता त्याच्या सायकोलॉजीवर वार करा. तुम्ही विन झालाच म्हणून समजा. कारण त्या मुलाला तिकीटच विकायचं होतं 30 रुपयाचं, पण त्यानं दाखवलं की 3000 रुपयेपेक्षा 30 रुपये खूप कमी आहेत. त्याच्यामुळे तुम्ही 3000 अफोर्ड नाही करू शकत, पण 30 रुपये नक्की अफोर्ड करू शकता. त्याच्यामुळे त्यांनी बरोबर ती सायकोलॉजी वापरली आणि त्याचं अपेक्षित असं त्याला 30 रुपयाचं तिकीट त्याने ते विकलं. त्याच्यामुळे समोरच्याच्या सायकोलॉजीवर, मानसिकतेवर अटॅक करायला शिका. जर तुम्ही समोरच्याच्या सायकोलॉजीवर, मानसिकतेवर अटॅक करायला शिकला तर तुम्ही जिंकलाच म्हणून समजा. थँक्यू.